यवतमाळमधून एक महत्त्वाची बातमी। यवतमाळमधून उद्धव ठाकरे यांनी शिंदेंसह बंडखोरांवर घणाघात केलाय। पक्ष चोरला, चिन्ह चोरलं तरी ठाकरे उभा आहे। आमदाराला 50 कोटी, खासदाराला किती असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। आईची शपथ घेऊन विश्वासघात केला असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। विश्वासघात करताना आईला काय वाटलं असेल असाही थेट प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारलेला आहे। आजपर्यंत एकदा झालं ना, शिवसेना संपली, पक्ष चोरला, चिन्ह चोरला तरी ठाकरे उभा आहे। मग आमदार फोडल्यानंतर शिवसेना संपली होती, तर तुमच्या विरोधात नाकावर टिचून या सर्व तमाम जनतेने 9 खासदार आपल्या हक्काच्या मशालीवरती निवडून आणले होते। ती फोडण्याची वेळ का आली? त्यावेळेला आपल्याला चिडवलं जात होतं, तुमचे 18 खासदार मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले, मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले। अरे, मोदींच्या समोर देशात लाट असताना माझ्या या शिवरायाच्या महाराष्ट्राने मोदींच्या भाजपला आडवा करून त्यांच्या छाताडावरती हक्काचे शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे 31 खासदार बसवले होते। कुठे गेली ती मोदींची लाट? शेवटी गद्दारच गद्दारांच्या कळपात गेला। आता गद्दारांचा कळप म्हणजे काय की 3-4 वर्षापूर्वी गद्दार शिरोमणी जो बसला तिकडे मिंदे, त्यांनी 40 आमदार फोडले। आणि या विदर्भामध्ये जेव्हा बैल पोळा होता तेव्हा त्या बैलांवरती लिहिलं होतं 50 खोके एकदम ओके। आता मला सांगा, तेव्हा आमदाराचा भाव 50 असेल, 50 खोके, तर खासदाराचा किती असेल? म्हणजे हा एक धंदा झालाय निवडून यायचं। असा शेतकरी, आता तू बोललास ना रे दादा, पीक विमा मिळालेला नाहीये, हमी भाव मिळत नाहीये, पण निवडून यायचं, आपला हमी भाव वाढवायचा आणि विकून टाकायचं सगळं काही।